नमस्कार. मी डॉक्टर सुहासिनी मुळीक. आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज बघा आपला विषय काय आहे तर डिजिटल डिटॉक्स. बेसिकली आपण पाहिलेलं आहे की कालपासून आपली एक सिरीज सुरू झालेली आहे. कालच्या सेशनमध्ये तुम्ही पूर्ण प्लॅनिंग 1 इयरचं जे 2027चा अटेम्प्ट द्यायचा आहे तर त्यासाठीचं जे आपलं पूर्ण प्लॅनिंग असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, तर ती कशा प्रकारे करायची आहे याबद्दल आपलं अमोल सरांचं सेशन झालेलं आहे. आज आपलं डिजिटल डिटॉक्स, कारण तुम्ही जर्नी ही स्टार्ट करण्यापूर्वी, कारण ऑनलाईन लर्निंग म्हटल्यानंतर बेसिकली विद्यार्थ्यांचं काय होतं तर डिव्हाइसशी जास्तीत जास्त संपर्क येतो आणि त्यामध्ये मग डिस्ट्रॅक्शन जास्त सुरू होतात. त्यामुळे आपण हा सुरुवातीला सेशन ठेवलेला आहे. उद्या तुमचं आन्सर रायटिंगवर सेशन आहे आणि परवा तुमचं इथिक्सवर सेशन आहे. ठीक आहे, तर ही सिरीज मधले सेशन्स तुम्ही मिस करू नका. तर आज आपला महत्त्वाचा टॉपिक आहे डिजिटल डिटॉक्स. म्हणजे काय हो डिजिटल डिटॉक्स? आता मला सेशन सुरू करण्यापूर्वी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सर्वजण. तर आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर किती लोकांनी मोबाईल पाहिला नाही? मोबाईल न पाहता अंथरुणातून तुम्ही उठून फ्रेश होऊन किंवा व्हॉट एव्हर मेडिटेशन वगैरे केलं, स्वतःला टाइम दिला, असं काही केलं का? मला रिप्लाय द्यायचा आहे. म्हणजे आपण काय, सर्वांचं आधी अभिनंदन बरं का ज्यांनी मोबाईल पाहिला. मग आपण काय केलं माहितीये? आपण ना स्वतःच्या मेंदूला छानपैकी चांगली कमांड देण्याऐवजी आपण काय केलं, जगाच्या नोटिफिकेशनचा भडीमार केला त्याच्यावर. ठीक आहे, बेसिकली. आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे असे का मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणं? तर असं नक्कीच नाहीये. तर त्याचा स्मार्टली वापर कसा करायचा आणि कोणत्या गोष्टीपासून आपण स्वतःला परावृत्त करायचं आहे, आणि डिजिटल डिटॉक्स म्हणजे लेक्चर पाहणं आहे का ऑनलाईन नाही. मुद्दे क्लिअर करून घ्या बरं का. ऑनलाईन लेक्चर पाहणं म्हणजे डिजिटल तुम्हाला ॲडिक्शन लागले मोबाईलचं असं नाहीये, किंवा एखाद्या स्क्रीनचं वगैरे. जेव्हा आपण कंटिन्युअस ब्राउझिंग करतो, ठीक आहे, जेव्हा आपण कंटिन्यू रील पाहतो, जेव्हा आपण युट्यूबचा अति वापर करतो, फेसबुकचा अति वापर करतो, सोशल मीडियाचा बेसिकली, ठीक आहे, तर त्यावेळेला किंवा कॉलवर कंटिन्युअस बोलतो, या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा अति वापर होतो, ठीक आहे, ती हार्मफुल असते. मग ते मेडिसिन असेल तरीही. मग सेम आहे मोबाईलच्या बाबतीतही. जर त्याचा वापर अति होत असेल तर ऑब्वियस आहे ते आपल्याला हळूहळू ॲडिक्शन क्रिएट होत आहे. तर बघूया आपण डिजिटल डिटॉक्स. आता या बघा, इथे मी काही काही हे टाकलेले होते. तर द सायन्स ऑफ फोकस. आता डिजिटल डिटॉक्स आणि फोकस यांचा काय संबंध आहे? बेसिकली आजचं सेशन माहिती आहे तुम्हाला ओव्हरऑल मोटिवेशनली राहणार आहे, पण त्याचा बेस सगळं सायंटिफिक राहील. त्याच्यामध्ये फिजिक्स येईल, केमिस्ट्री येईल, बायोलॉजी येईल, याचं इंटिग्रेशन असणार आहे. कारण याच्या मागचं सायन्स आधी तुम्हाला कळलं पाहिजे. सायन्स कळलं तरच तुम्हाला ते कंट्रोल करता येणार आहे. ठीक आहे, आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. आता दुसरा म्हणजे मेन, मला सांगा, तुमचा जो स्क्रीन टाइम आहे, तुमच्या मोबाईलमध्ये एक सेटिंग असतं, त्या सेटिंगमध्ये जायचं आणि तुमचा स्क्रीन टाइम ऑन करायचा आणि आजचा स्क्रीन टाइम किती झाला मला सांगायचं. सगळ्यात जास्त स्क्रीन टाइम आहे तुमचा. आणि बघा, तुमची रँक तुमचा स्क्रीन टाइम ठरवतोय का? म्हणजे तुमचा स्क्रीन टाइम तुमची रँक ठरवतोय का? वाक्य अपोजिट आहे. ठीक आहे, तर हे आपण बघणार आहोत की हे कसं, जे मोबाईलचं व्यसन आहे हे खरं तर आपल्या स्टडीला, आपल्या मेमरीला, आपल्या हार्मोनल इम्बॅलन्सला, आपल्या इम्युनिटीला कसं हॅम्पर करते. तुम्ही म्हणाल ते की आम्ही खातोय का इम्युनिटीला इम्पॅक्ट करायला? बघा, तुम्ही बघाल सगळ्या गोष्टी आता जे आपण डिस्कस करणार आहोत खरं तर. ठीक आहे, आता बेसिकली बघा, सकाळी उठल्यावर आपण पहिली गोष्ट काय करतो? पाणी पितो, व्यायाम करतो की मोबाईल चेक करतो? मोस्ट ऑफ द स्टुडंट, आय नो दॅट, की जवळपास 99% विद्यार्थी हे मोबाईलच बघतात. मग आम्ही किती वाजले बघायला मोबाईल वापरतो? घड्याळही वापरू शकता, बरोबर आहे की नाही? बघा, सोपं आहे ते. आणि मी हे तुम्हाला का सजेस्ट करतेय, कारण याच्या मागे फिजिक्स आहे. पुढे कळेल तुम्हाला. एक एक मुद्दा आपण डिस्कस करू जाऊ तसं.
तर इथे जर आपण बघितलं तर सरासरी माणूस दिवसातून 2600 वेळा फोनला स्पर्श करतो. 2600 आकडा बघून कसं वाटतंय ना, भारी एकदम वाटतंय का? 2600 वेळा आपण त्याला टच करतो. आपण 2600 लाईन वाचतो का? बरोबर. पण आपण काय करतो, मोबाईलचा इतका अतिवापर करतो. बघा इथे एक वाक्य आहे, आपण माहितीच्या महापुरात आहोत पण ज्ञानाच्या दुष्काळात जगत आहोत. कारण आपल्याला किती ओरडून ओरडून चांगली गोष्ट सांगितली तर नाही कळत. आपण सगळ्यांना रिवॉर्ड्सच्या मागे लागलेलो आहोत. आणि त्यातून आपल्याला हॅपीनेस मिळतो जो टेम्पररीही नसतो. ठीक आहे, तो खरं तर फार घातक असतो आपल्यासाठी. पण आपण काय नॉलेजच्या मागे न लागता काय झालेलं आहे, एंटरटेनमेंटच्या मागे लागलेलो आहोत. त्यामुळे काय झालेलं आहे, माहितीच्या महापुरात असूनही डिस्ट्रॅक्शनमुळे आपण ज्ञानाच्या दुष्काळात आहोत. वाक्य लक्षात ठेवा हे. ठीक आहे, पटतंय का पण हे वाक्य? रोज वाचायचं. रोज वाचायचं. बघा आता डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, तर बेसिकली फास्टिंग म्हणू शकतो आपण. ठीक आहे, डिजिटल फास्टिंग म्हणजे कसं असतं की ठराविक कालावधीमध्ये स्वेच्छेने, बरं का, ठराविक कालावधीमध्ये स्वेच्छेने स्मार्टफोन, संगणक किंवा सोशल मीडिया यांचा वापर थांबवणे किंवा नियंत्रित करणे. मग भले तो दिवसभरातला तुम्ही 8 तास ठरवला असेल, ठीक आहे, एक तर कसं असतं मॅक्सिमम टाइम तुम्ही वापरू नका. ठीक आहे, टाइम तो न वापरण्याचा वाढवणे. आणि जर आपण 12 तास वापरतच नसेल पण झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठले मॅक्सिमम वापरत असेल तर तो टाइम कंट्रोल करणे. हे काय आहे, डिजिटल डिटॉक्स आहे. मग डिजिटल डिटॉक्स कसं करायचं, कशा प्रकारे करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता द रिसेट बटन कन्सेप्ट काय आहे बरं याच्यामध्ये, बघा डिजिटल डिटॉक्सची ही कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये मेंदूचा जो डोपामाइन रिसेप्टर्स आहेत मेंदूचे, पुढे घेणार आहे आपण डोपामाइनला सुद्धा. तर जे डोपामाइन रिसेप्टर्स आहेत त्यांना विश्रांती देणे. मग ती कशा प्रकारे द्यायची विश्रांती, त्यांना पुन्हा संवेदनशील पण करायचं आहे आपल्याला विश्रांती देऊन. ते कसं करायचं, याच्यामुळे काय होतं बघा, डिजिटल डिटॉक्स मुळे काय होईल तर स्ट्रेस कमी होईल, हरवलेली एकाग्रता परत मिळेल, फोकस, आणि रिअल वर्ल्डशी खरं तर संपर्क वाढेल आपला. आपल्याकडे कसं आहे फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला, सगळीकडे सोशल मीडियावर ना माझ्याकडे मॅडम 5-10,000 15,000 असे फॉलोअर्स आहेत माझे. एवढी मोठी कम्युनिटी आहे माझी, पण तरी आपण एकटेच असतो आणि तो एकटेपणा फार घातक असतो. आता जेव्हा एखादं ऍप बनवलं जातं, स्पेसिफिकली एखादा गेम वगैरे असेल किंवा सोशल मीडिया सारखे ऍप्लिकेशन असतील ना, तर हे बघा फक्त इंजिनिअरिंगचा वापर करून बनवले जातात का, तर नाही. याचा बेस जो आहे ना इंजिनिअरिंग प्लस सायकोलॉजी असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, या दोन्हीच्या संयोगातून ह्या बनतात. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तिथं जास्त वेळ कसं ठेवता येईल यावर यांचा फोकस असतो. शेवटी लक्षात घ्या हे पण कॉमर्सच आहे. ठीक आहे, त्यांना इकॉनॉमी डेव्हलप करायची आहे त्यांची, पण आपण काय करतो नाही समजून घेते या गोष्टी. आपण त्याला मॅक्सिमम वेळ देतो आणि त्यामुळे होतं काय, तर आपली दरवर्षी मग नेक्स्ट टाइम असे पंचवार्षिक दशवार्षिक मग व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, तर आता काय गरज आहे डिजिटल डिटॉक्सची, तर बघा काही सिम्पटम्स आहेत डिजिटल डिटॉक्सचे. तर फोमो सगळ्यात पहिला, तुमच्यामध्ये ही लक्षणं आढळतात का चेक करायचं आहे प्रत्येकाने. फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे मला ना फोन चेक केला नाही किंवा फोन जवळ नसेल, फोन स्विच ऑफ झाला, फोन बंद पडला की फार भीती वाटायला लागते, फार अस्वस्थ व्हायला लागतं. म्हणजे काय आहे, तुम्ही फोनमध्ये पूर्ण अडकलेला आहात. ठीक आहे, हे लक्षण आहे, लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, फोन स्विच ऑफ झाला तर आम्ही फार घाबरतो,
बॅटरी डाऊन झाली, आता कसं करू, काय करू, कसं जगू, कसं मी कम्युनिकेट करू, असं वाटतं. फोन नव्हता तेव्हा काही कम्युनिकेट करत नव्हते लोक, करत होते ना, घाबरायचं काहीच कारण नाहीये त्यामध्ये. पण आपण इतके कनेक्ट झालो आहोत मोबाईलशी, सगळ्यात बेस्ट फ्रेंड आपल्याला मोबाईलच वाटतो आणि त्यामुळे फोमो येतो. हे लक्षण असेल तर तुम्हाला डिटॉक्सची गरज आहे, लक्षात घ्या. सेकंड, अँझायटी, अस्वस्थता. पुन्हा सेम आहे, घाबरल्यासारखं होतं. पहिल्यामध्ये काय आहे, तर काहीतरी मिस होतंय आपल्याकडून, हुकल्याची भावना असते. दुसरं काय आहे, घाबरल्यासारखं होतं आणि त्यामुळे अँझायटी, हार्ट रेट वाढणे, धडधड होणे, झोप न लागणे, फार अस्वस्थ व्हायला लागतं. ठीक आहे. कंपॅरिझन, सोशल मीडियावर आपण बऱ्याच लोकांचे फोटो पाहतो, लोकांना काय हौस असते काय माहिती, सगळं अगदी पर्सनल लाईफ सुद्धा चव्हाट्यावर मांडतात आणि ते आपण फार छान पद्धतीने एंटरटेनमेंट म्हणून बघतो, पण खरं तर समोर असणं आणि मागचा बॅकग्राऊंड फार डिफरंट असतो, पण आपल्याला तेच खरं वाटतं. त्यामुळे होतं काय, आपण कम्पेअर करतो, अरे हे किती भारी आहेत, किती छान मस्त हॅपी आहेत, आनंद साजरा करतायत, माझी फ्रेंड बघा इकडे ट्रिपला जाऊन आले, ठीक आहे, यांचं लाईफ किती सेटल झालं, माहिती नसतं बरं का खरं किती सेटल झालेलं आहे. ठीक आहे, पण आपण त्यामध्ये कम्पेअर करायला लागतो आणि मग आपला जो संघर्ष आहे आत्ताचा, तो संघर्ष त्यांच्याशी कम्पेअर करून आपल्याला तो कॉम्प्लेक्स तयार होतो, न्यूनगंड भावना येते आपल्यामध्ये. जर ही येत असेल तर हे पण अलार्मिंग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. कंपल्सिव्ह चेकिंग, दर 5 ते 10 मिनिटांनी काहीही कारण नसताना विनाकारण फोन चेक करणे, हे बऱ्याच स्टुडंटच्या बाबतीत होतं. जर ती अस्वस्थता ऑलरेडी क्रिएट झाली असेल, मेंटल इन्स्टॅबिलिटी आलेली असते आणि त्यामुळे आपण हे करतो, हे लक्षण जर असेल तर तुम्हाला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. फॅन्टॉम व्हायब्रेशन सिंड्रोम, फोन वाजला नसतानाही फोन वाजल्याचा भास होणे. आता समजा याचं बघा, मेन एक उदाहरण घेते मी. तुम्ही ना 4-5 मित्र-मैत्रिणी जमला आहात, छान गप्पा मारत आहात. छान गप्पा मारत असतानाही तुम्हाला असं वाटणं की माझ्या खिशातला फोन व्हायब्रेट होतोय किंवा वाजतोय आणि तुम्ही तो काढून चेक करणं, पण तो वाजत नसतो. किंवा तुमच्या खिशात फोनच नसतो, पण तुम्ही हात घालून बघता की माझा फोन वाजतोय का? गॉट इट? म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला हा सिंड्रोम आहे, फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम. ठीक आहे. तर हेही अलार्मिंग आहे, आपण फोनमध्ये फार गुंतलो आहोत याचा अर्थ. ठीक आहे. सो आपल्याला डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. आता याचे इम्पॅक्ट कसे कसे होतात, जे मोबाईलचं व्यसन असतं, विद्यार्थ्यांना फक्त असं वाटतं की मी तास 2 तास बघितलं म्हणून काय बिघडलं, तेवढंच एंटरटेनमेंट वाटतं मला आणि त्यामुळे काय होतं, मग पुढे कदाचित अभ्यास पण चांगला होऊ शकतो. बघा हे ना, मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगते. म्हणजे असं आहे की अल्कोहोलचं उदाहरण घेऊ आपण. आज एक पेग पिला म्हणून काय बिघडलं, किंवा एक आठवडा मी एक पेग घेतला म्हणून काय बिघडलं. लक्षात आलं मी कंपेअर कशाशी केलंय? सेम आहे, ऍडिक्शन हे ऍडिक्शनच असतं, भले ते ड्रगचं असेल, अल्कोहोलचं असेल किंवा मोबाईलचं असेल. ठीक आहे. तर मग त्यामध्ये तुम्ही आज एक पेग घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याचा टॉलरन्स लेवल आली, मग तुम्हाला एक पेग घेऊन तुम्हाला हॅपीच वाटेना, मग तुम्ही 2 पेग घ्यायला लागला. ठीक आहे. मग एका आठवड्यानंतर पुन्हा 2 पेगची काय झाली, टॉलरन्स कॅपॅसिटी आली. मग पुन्हा तुम्ही काय केलं, 3 पेग. असं करत करत तुम्ही काय होणार, अल्कोहोलच्या थर्ड स्टेजला जाऊन पोहोचणार. फायदा काय आहे का त्याच्यामधून? काहीच नाहीये. साध्य काहीच होणार नाहीये. टेम्पररी सोल्युशन असतात हे. ठीक आहे. सेम आहे बघा इथे. आता इथे काय होतं माहितीये का? तर तंत्रज्ञानाचा वापर करतोय की तंत्रज्ञान आपला वापर करतोय, याचा एकदा विचार करा डीपली. आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय की तंत्रज्ञान आपला वापर करतोय? जे लोक मॅक्सिमम सोशल मीडिया, रील बघणं, इंस्टाग्राम, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, कारण नसताना मला फार बोर झाले, मी रील बघत बसलो, मला फ्रेश वाटतं, मी काहीतरी कॉमेडी बघत बसलो, मी काहीतरी वाचत बसलो मोबाईलवर जोक्स वगैरे. ठीक आहे. तर असे प्रकार फार होतात. तुम्ही एखादा पॉडकास्ट ऐका ना, त्यापेक्षा मग बघायची गरज नाहीये त्याला, कानात घालून तुम्ही ऐकत बसणार आहे. तुम्ही एखादं युट्यूबचं सेशन जरी बघणार असाल तरी ते बघण्यापेक्षा तुम्ही ऐका कानात घालून फक्त. त्यामुळे काय होईल की तुमचं स्क्रीन टाइम कमी व्हायला लागेल. ठीक आहे. पण तुम्ही विनाकारण तो फोन चाळत बसणे, मला कोणाचा मेसेज आलाय का,
मी कोणाला कमेंट केली असेल तर ती कमेंट केल्यावर त्याच्यावर लाईक आले का मला, ठीक आहे. मी एखादी फेसबुकला पोस्ट टाकली आहे त्याला मला किती लाईक मिळाले, म्हणजे आपल्याला असं वाटतं की समाज मान्यता मिळाली आपल्याला, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर कसा होतो बघा. तर सगळ्यात मेन आहे झोपेचं चक्र बिघडणे. जो मोबाईल वापरतो आपण, ठीक आहे. आता याचं मेन रिझन सांगते मी तुम्हाला, ब्ल्यू लाईट, ठीक आहे. आता आपण सगळ्यांनीच विबग्योर माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ना विबग्योर? स्कॅटरिंग ऑफ लाईट माहिती आहे का? यामध्ये जो रेड आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, जास्त, त्यामुळे तो एनर्जी किती कमी ड्रेन करतो, एनर्जी कमी कमी असते त्याची. आणि ब्ल्यू लाईट जो असतो त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, कमी आहे, त्यामुळे एनर्जी लेवल जास्त असते ब्ल्यू लाईटची, लक्षात घ्या. त्यामुळे मॅक्सिमम डिजिटल जे काही डिव्हाइसेस आहेत किंवा आपले एलईडी लाईट्स वगैरे, याचा सगळ्याचा बेस ब्ल्यू आहे, लक्षात घ्या. याचा बेस ब्ल्यू आहे, ठीक आहे. आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं ना, म्हणजे आपलं जे शरीर आहे, या शरीराला कसं असतं, जेव्हा ब्ल्यू लाईट येतो तेव्हा त्याला काय वाटतं, मी ते उजेड आहे, दिवस आहे, ठीक आहे. आणि जेव्हा रेड लाईट असतो तेव्हा असं वाटतं की आता अंधार पडलेला आहे, आता झोपण्याची वेळ झालेली आहे, लक्षात आलं. आपल्या ब्रेनला जी कमांड जाते ती, मग हे कसं कसं होतं, तर यामध्ये बघा, जेव्हा ब्ल्यू लाईट येतो तेव्हा मेलाटोनिन ह्याचं सिक्रेशन कमी होतं. ठीक आहे, मेलाटोनिनचं सिक्रेशन कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. जेव्हा रेड लाईट असते किंवा अंधार पडतो त्यावेळेला मेलाटोनिनचं सिक्रेशन वाढतं आणि मग आपल्याला झोप येते. मग जेव्हा आपण मोबाईल बघतो तेव्हा ती ब्ल्यू लाईट डायरेक्टली आपल्या डोळ्यांमध्ये जाते आणि आपल्या डोळ्यांमध्ये एक मेलॅनोप्सिन नावाचं पिगमेंट असतं, मेलॅनोप्सिन. ह्या मेलॅनोप्सिन पिगमेंटला काय वाटतं की दिवस आहे, ठीक आहे. तशीच कमांड जाते आपल्या ब्रेनला आणि त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, झोप मोड होते आपली. तुम्ही कधीही ट्राय करून बघा. त्यामुळे कंपल्सरी झोपण्यापूर्वी 2 तास मोबाईल हातात घ्यायचा नाही, ठीक आहे. आणि मोस्टली म्हणजे हा विषय घेण्याचं रिझनही मी सांगते, आम्ही मेंटॉरिंग करतो तर मोस्टली विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे, झोप व्यवस्थित लागत नाही. आणि झोप न लागण्याचे रिझन्स तुम्हाला माहित असणं फार गरजेचं असतं. डाएट व्यवस्थित नसणं हे एक तितकंच महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाचं आहे हे मोबाईलचं व्यसन, डिजिटल ॲडिक्शन, ठीक आहे, किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर, चुकीच्या वेळी वापर. मग आम्ही कधी बघायचं, झोपताना बघतो आणि सकाळी उठल्यावर बघतो, हेच तर तुमचं पूर्ण बायोलॉजिकल क्लॉक बिघडवतं. सो त्याचा एक सेपरेट टाइम द्या, टी टाइमच्या वेळी वगैरे 30 मिनिट्स तुम्ही बघा ना, किती बघायचं तेवढं, 30 मिनिट्स ठरवून पुढे घेणार आहे आपण उपायांमध्ये ते, ठीक आहे. इथे काय होतं, कॉर्टिसोल वाढतं जेव्हा आपण सोशल मीडियाचा सतत वापर करतो. कॉर्टिसोल काय करतं, हे स्ट्रेस हार्मोन आहे बघा, हे स्ट्रेस हार्मोन आहे. हे स्ट्रेस हार्मोन काय करतं, तुमची भीती वाढवतं, स्ट्रेस वाढवतं आणि अँझायटी क्रिएट होते, ठीक आहे. आणि त्यामुळे हे सगळे जे गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातात, ते म्हणजे तुमचा फोकस सगळा डिस्टर्ब होऊन जातो बघा. फोकस राहत नाही, वाचलेले लक्षात राहत नाही. मी रिव्हिजनचं एक सेशन घेतलं होतं बघा, त्यामध्ये मी शॉर्ट टर्म मेमरी टू लॉंग टर्म मेमरी ती प्रोसेस कशी असते सांगितली होती. तर डिजिटल ॲडिक्शन तुम्हाला असेल तर 100% तुम्ही वाचलेलं शॉर्ट टर्म मेमरीमध्येच राहतं, ते लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्टच होत नाही. त्यामुळे तुम्ही 12 तास अभ्यास केला काय, 18 तास अभ्यास केला काय, मी लायब्ररीत झोपतो, मी तिथेच राहतो, याला काहीच अर्थ नसतो, लक्षात घ्या, ठीक आहे. याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपल्याला आधी आपली बायोलॉजी, आपण ना सगळ्या सिस्टम अभ्यास करतो ना, राज्यसेवा किंवा UPSC मध्ये सुद्धा आपण सगळ्या सिस्टम्स अभ्यास करतो. आपण कुठून काय सिक्रेट होतं, कुठून काय होतं, पण ते स्वतःला काहीच बघत नाही, लागू करत नाही की कशामुळे काय इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि ते फार जरुरी आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट
इम्पॉर्टंट आहे. हार्मोनल चेंजेस कसे होतात बघा तुमच्यामध्ये. तिसरं काय, एकाग्रतेचा अभाव. काय होतं, एका वेळेला आपण मोबाईलही बघतोय, इकडे लेक्चर पण बघतोय. कदाचित आत्ताही असं असू शकतं, कोणीतरी लेक्चर ऐकत असेल फक्त जॉईन करून आणि रील बघत बसला असेल. होऊ शकतं, बघायला मी रील बघतोय आणि ऐकायला मला ऐकायला येते ना मॅडम काय म्हणतायत ते, राईट? तर अशा गोष्टी करू नका. मोस्टली विद्यार्थी अशा गोष्टी करतात. काही वेळेला काय करतात, तर गाणी लावतात कानामध्ये आणि अभ्यास करतात. का, माझं कॉन्सन्ट्रेशनच होत नाही, मला आजूबाजूच्या आवाजाचा डिस्टर्बन्स होतो. इथं तुमचं माइंड कंट्रोल कमी पडतो आणि तुमचा जो झालेला हार्मोनल इम्बॅलन्स आहे ना, तो आणखी वाढतो, लक्षात घ्या. तर हे आपल्याला करायचं नाहीये. सो आपल्याला फोकसवर पूर्ण फोकस करायचा आहे. ठीक आहे. फोकस आपला कसा वाढवता येईल आणि आपली शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरी मध्ये कसं कन्वर्ट करता येईल आपण जो काय अभ्यास करतोय त्याला. ठीक आहे, यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आपण किती अत्याचार करतो ना ब्रेनवर. बघा आता हे ब्ल्यू लाईटचं मी जे सांगितलं तुम्हाला सेम आहे इथे. जो आपला व्हायोलेट इंडिगो किंवा ब्ल्यू लाईट आहे ह्याची हाय एनर्जी असते बघा. याला हाय एनर्जी लाईट सुद्धा म्हणतात, HEV. ठीक आहे. याची फ्रिक्वेन्सी कमी असते त्यामुळे एनर्जी लाईट जास्त असतं. विजिबल लाईट स्पेक्ट्रम आहे हा. ठीक आहे. तर यामध्ये बघा सूर्य, जेव्हा आपण मोबाईल वगैरे बघतो ना, म्हणजे याचा अर्थ असा असतो की आपण छोट्या सूर्याकडेच बघतोय. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण पुढे इमेज मी दाखवणार आहे की आपल्या आईमध्ये स्कॅटरिंग कसं होतं लाईटचं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतो. ठीक आहे. आपला सगळा ब्रेनवर इम्पॅक्ट होतो, लक्षात घ्या या गोष्टींचा. विद्यार्थ्यांना काय वाटतं, मी इयरफोन घातले तर इम्पॅक्ट होतो. ठीक आहे, काहीतरी वेव्हज येतात म्हणून इम्पॅक्ट होतो. नाही, त्याच्यातून जे काही डोपामाइन सिक्रेट होतं त्याच्यामुळे सगळे इम्बॅलन्सेस आहेत. हे जे मेलाटोनिन होतं कमी होतं जास्त होतं, जे काही तुमचे हे बदलतात त्याच्यामुळे हे होतं. सेरोटोनिन असेल, ठीक आहे, किंवा कॉर्टिसॉल असेल, तर हे सगळ्या घेणारे आपण सगळे हार्मोन्स एक 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 एक. ठीक आहे. आता इथे काय होतं बघा, मोस्टली सगळ्या डिव्हाइसेस मध्ये काय आहे, एलईडी तंत्रज्ञान आहे की नाही आपल्याकडे. आणि हे काय करतात, ब्ल्यू लाईट उत्सर्जित करतात. प्रकाश एकदम ब्राईट असतो. ठीक आहे, ब्राईट असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही स्क्रीनकडे बघता ना, तेव्हा तुम्ही एका अर्थाने छोट्या सूर्याकडे बघत असता बघा, कारण तो ब्ल्यू लाईट आहे. प्रखर उष्णता असेल, आपल्याला असं वाटतं की रेड लाईट वाला प्रखर असेल, नाही, ब्ल्यू लाईट वाला प्रखर असतो. ठीक आहे. त्यामुळे होतं काय, जेव्हा तो डोळ्यात पडतो, ठीक आहे, हाय एनर्जी, ब्ल्यू लाईट हा हाय एनर्जी आहे, त्यामुळे डोळ्याला काय वाटतं की तो सूर्यच आहे, म्हणजे काय, उजेड आहे, दिवस आहे. तर ब्रेनला काय कमांड गेली, तुमच्या ब्रेनला कमांड गेली की दिवस आहे, झोपायचं नाहीये, तुम्ही झोपणारच नाही, लक्षात घ्या. दिवस आहे, झोपायचं नाहीये. ही कमांड गेली बघा. त्यामुळे मग काय झालं, तुमचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडलं. बरोबर आहे ना. बायोलॉजिकल क्लॉक कसा आहे, तर जेव्हा सूर्य उगवतो म्हणजे जेव्हा निळा प्रकाश असतो तेव्हा कॉर्टिसोल वाढतं. ठीक आहे. कॉर्टिसोल वाढलं की कसं असतं की आपली भीती वगैरे आपल्याला काही कन्सर्नच नाही, कारण बायोलॉजिकल क्लॉक प्रमाणे चाललोय आपण. ठीक आहे. एक्सेस वाढलं तर ऑब्विस आहे ते हार्मफुल राहणार आहे. ठीक आहे. पण इथं ही नॅचरल गोष्ट आहे, लक्षात घ्या. कॉर्टिसोल वाढणं, त्याच्यानंतर इथे जो डिजिटल गोंधळ सुरू होतो, हे नॅचरल आहे. पण हे नॅचरल आहे का, नाही. मग इथे जो काय आहे डिजिटल गोंधळ, त्यामुळे काय झालं, तुमची झोपच गेली. ठीक आहे, कारण तुमच्या ब्रेनला कमांड रॉंग गेलेली आहे. त्यामुळे निद्रा नाशचा प्रॉब्लेम सुरू होतो. आणि आता तयारी करणाऱ्या 90% विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. काही विद्यार्थी असं म्हणतात की नाही मला झोप लागते पण सकाळी उठूच वाटत नाही, फार झोपणं पडतात. ठीक आहे. अहो, तुमची झोपच होत नाही, तुम्ही फक्त पडून असता बेडवर, पण तुम्ही गाढ झोपतच नाहीये, याचा अर्थ सकाळी उठवत नाहीये म्हणजे. ठीक आहे. तुमचं ब्रेन कंटिन्यू चालू आहे याचा अर्थ, आणि तुमच्या ब्रेनला तुम्हाला बंद करायचं असतं झोपायचं म्हणजे. ठीक आहे. जर तुम्ही ब्रेनला कंप्लीट बंद करून जर झोपला तर सकाळी ऑटोमॅटिक 6 आवर्सने 5 आवर्सने तुम्हाला नॅचरली जाग येते, अलार्मची पण गरज नाही लागत, आणि तो दिवस फार रिफ्रेश असतो एकदम.
ठीक आहे. मग इथे काय होतं, तांबडा प्रकाश हे दाखवलंय बघा, झोप येते, मेलाटोनिन वाढतं आणि झोप येते. इथं बेसिकली आपण काय करतो, मेंदू मेलाटोनिन उत्पादन थांबवतं. जेव्हा आपण कंटिन्यू मोबाईल बघतो तेव्हा मेलाटोनिन थांबणार की नाही. मग कंटिन्यूअस तुम्हाला समजा असं झालं की तुम्ही 1 महिना कंटिन्यू बघितले मोबाईल आणि त्याच्यानंतर असं वाटलं की नाही मला झोपेला इम्पॅक्ट होतोय आणि मी आज झोपणारच आहे, काही करून होईल का असं पॉसिबल? तुम्ही बायोलॉजिकल क्लॉक बिघडवलंय तुमचं, तर ते पॉसिबल होणार नाही, लक्षात घ्या. त्याला स्लोली मग आपल्याला कमी करावं लागेल. बघा, आता डोळ्यांवर कसा परिणाम होतो ह्याचा, ठीक आहे, ब्ल्यू लाईटचा डोळ्यांवर कसा इम्पॅक्ट होतो, तर याचं स्कॅटरिंग कसं होतंय बघा. डोळ्यांचं, डोळ्यांमध्ये मेलानॉक्सिन मी जसं म्हटलं, तर निळ्या प्रकाशाची जी तरंगलांबी कमी असल्याने त्याच्या हवेत आणि डोळ्यात सर्वात जास्त विकिरण होतं, सर्वात जास्त स्कॅटरिंग होतं. आणि स्कॅटरिंग झाल्यामुळे त्या मेलानॉप्सिनला काय वाटतं, दिवस आहे, आणि तो तशीच कमांड देतो ब्रेनला. ठीक आहे. आणि याच्यामुळे अजून एक गोष्ट काय होते, हे विखुरलेले किरण जे असतात ते एकाच बिंदूवर फोकस करू शकत नाहीत. त्यामुळे आपण ना जेव्हा डिव्हाइस बघतो तेव्हा आपल्याला कितीही वाटलं की ते क्लिअर आहे, तरी तो क्लिअर नसतो, लक्षात घ्या लाईट तुम्हाला. ठीक आहे. तो शार्प क्लिअर कधीच नसतो, कारण तो फोकसच करू शकत नाही डोळा तुमचा, ठीक आहे, ब्ल्यू लाईटला. आणि त्यामुळे काय होतं, डिजिटल आय स्ट्रेन, कारण आपण काय करतो माहितीये, आपल्या डोळ्यांवर ताण निर्माण करतो आणि ताण निर्माण करून आपण त्या लाईटला पाहत बसतो. ठीक आहे. आणि त्यामुळे ब्राईटनेस कमी करून आम्ही सांगतो स्टुडंटना, लेक्चर्स बघा, ठीक आहे, मोबाईलचा ब्राईटनेस जितका कमी ठेवता येईल ठेवायचा असतो. उपाय आपण बघणारच आहेत, त्यात काही गोष्टी येतील. इथे काय होतं, मग डोकेदुखी, हेडेक वाढतं. एका सर्टन लेवल नंतर बघा आपले डोळे फार असं वाटतं की जड आलेत, ठीक आहे, आणि तो ड्रायनेस जो क्रिएट झालेला असतो, असं वाटतं की आता डोळे आपल्याला काहीच अभ्यास सुद्धा करून देणार नाही, त्यांनी वाचूनही देणार नाही, इतका त्याच्यावर ताण क्रिएट झालेला असतो. आणि त्यामुळे काय होऊ शकतं, हळूहळू तुमची दृष्टी कमी होऊ शकते. हे सायंटिफिक आहे, लक्षात घ्या. मी कुठलाही उगाच सांगायचे म्हणून मुद्दे सांगत नाहीये. त्यामुळे हे तुम्हाला पटो अथवा न पटो ही रियालिटी आहे, हे आपल्याला फॉलो करणंच आहे. आता सगळ्यात मेन, मोबाईलचं व्यसन कसं लागतं, तर हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा. ठीक आहे. आपण डिजिटल जे व्यसन लागल्यामुळे काय इम्पॅक्ट होतो, इन्सोमनिया का डेव्हलप होतो हे पाहिलं. पण मेजर जो आहे तुमचा डोपामाइन, मोबाईलच्या ॲडिक्शनशी रिलेशन डायरेक्टली ज्याचा असेल तो आहे डोपामाइन. आता डोपामाइन कसा काम करतो, ठीक आहे, आणि नेमकं काय रिलेशन आहे याचं, तर हे रिवॉर्डचं रसायन आहे बघा, रिवॉर्डचं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला छान वाटली, ठीक आहे, की डोपामाइन सिक्रेट होतं. गुड हार्मोन म्हणतात ह्याला किंवा हॅपी हार्मोन म्हणतात. पण याच गुड हार्मोन किंवा हॅपी हार्मोनचा या प्लॅटफॉर्म्सनी कसा वापर केलेला आहे बघा, ज्यामुळे तुम्ही ऍडिक्ट होत गेला. तर इथे बेसिकली कसं आहे, हे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे, हे एक न्यूरो ट्रान्समीटर, यालाच काय म्हणतात, फील गुड हार्मोन. कारण जे छान आहे ते लगेच हे काय करतं, त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतं आणि तेच रिपीट करून डोपामाइन लेवल तुमची वाढवण्याचा प्रयत्न करतं, जे तुम्हाला छान वाटेल. पण बेसिकली कसं असतं की एका सर्टन लेवलला जाऊन पुन्हा याची सुद्धा एक टॉलरन्स कॅपॅसिटी येते, ठीक आहे, आणि ते फार हार्मफुल असतं मग पुढं. याचा ओरिजिन जो आहे तो सबस्टॅन्शिया नायग्रा आणि व्हिटिगा मध्ये होतो. आता जे केल्याने आपल्याला आनंद मिळतो ते पुन्हा पुन्हा करणे, हा ब्रेनचा रूल आहे आणि त्याप्रमाणे डोपामाइन सिक्रेट होत जातं मग. आणि याच्या सगळ्याच्या मागे डोपामाइन हे लक्षात घ्या, डोपामाइनचाच खेळ आहे हा सगळा. हे सगळे ऍप्लिकेशन आणि सोशल मीडिया सगळा डोपामाइनचा खेळ आहे. तर मग तो कसा आहे बघा, डोपामाइन लूप कसं काम करतं, तर बघा, आपण काय केलं, फोन चेक केला. फोन चेक केल्यानंतर आपण फेसबुकला गेलो. फेसबुकला गेल्यानंतर तुमचं फेसबुकचं ओन पेज आहे, तिथे गेलो आपण. तिथे गेल्यानंतर आपण आज काहीतरी पोस्ट टाकली असेल तर आपण बघितलं तिथे जाऊन किती लाईक आलेत, कुणी कमेंट केलेत का. ओके, म्हणजे मला 10 लाईक आलेत, तर याचा अर्थ काय, मला समाज मान्यता मिळाली जसं काही, बरोबर आहे. तिथे 5,000
माझे फॉलोअर्स आहेत. मग ते 5,000 फॉलोअर्स तुमचे फ्रेंड आहेत का? हो, माझे फ्रेंड्सच आहेत. नाही. बघा, आपण एका आभासी जगात जगतोय. ठीक आहे. ते तुमचे फ्रेंड्स कधीच असू शकत नाहीत. कारण तो टेम्पररी गेम आहे. गेमिफिकेशन म्हणतात त्याला. वास्तविक जगामध्ये तुम्हाला तिथे 5,000 फॉलोअर असूनही एकही फ्रेंड नाहीये तुमच्या जवळ. आज तुम्ही एकटे आहात. एकटेपणा. ठीक आहे. मग तुम्ही काय केलं? तुम्हाला 10 लाईक मिळाले. 10 लाईक मिळाले की भारी वाटलं एकदम. भारी वाटलं की काय झालं? डोपामाइन रिलीज झालं. डोपामाइन रिलीज झाल्यामुळे काय झालं? मेंदूला आनंद मिळाला. मग मेंदूला काय वाटलं? रिपीटेड ही कृती झाली पाहिजे. ठीक आहे. मग काय? पुन्हा रिपीटेड करणार ते. मग आनंदाची भावना. तुम्हाला छान वाटतंय अजून. ठीक आहे. आता कसं असतं, तुम्ही एखादी रील बघताय. रीलचं पण कसं आहे मी सांगते. डोपामाइन कसं सिक्रेट होतं. तुम्हाला मिळणाऱ्या रिवॉर्ड्स पेक्षाही मला रिवॉर्ड मिळू शकतं किंवा कोणतं रिवॉर्ड मिळेल किंवा मला रिवॉर्ड मिळेल की नाही ही जी शक्यता असते याच्या मागे जास्त धावतो आपण. ठीक आहे. याच्या मागे जास्त धावल्यामुळं आपल्याला बेसिकली सगळे प्रॉब्लेम सुरू होतात आणि मृगजळाच्या मागे पळणं म्हणतात ना, ती रेस सुरू होती आपली आणि मग ऍडिक्शन मध्ये कन्वर्ट होतं ते. कारण टाइम वाढायला लागतो. ठीक आहे. 2 मिनिटाचे 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 2 तास कधी झाले कळत नाही आपल्याला. आपण स्क्रोल करत राहतो असं वाटतं आपल्याला पुढचं छान असेल, ह्याच्या पुढचं अजून छान आहे, याच्या पुढचं छान आहे. ठीक आहे. आणि या सायकल मध्ये अडकत जातो आपण आणि डोपामाइन वाढत वाढत वाढतच जातं, सिक्रेट होत जातं आणि फार भारी वाटतं आपल्याला. पुन्हा ती कृती करण्यासाठी मेंदू प्रवृत्त करत राहतो तुम्हाला मेमरीमध्ये. ठीक आहे. तर हे जे सायकल आहे ना, बेसिकली जुगार किंवा अंमली पदार्थांचे व्यसन जे आहे ना, हे या मार्गाने होतं. जसं मी मगाशी अल्कोहोलचं तुम्हाला उदाहरण दिलं की एक पेक घेतलं, ट्राय केलं मी म्हणून काय बिघडलं. पण ट्राय केल्यानंतर तुम्ही त्याला लगेच शटडाऊन केलं असेल तर इट्स ओके. ठीक आहे. तेव्हा त्याला ट्राय म्हणतात. मग कुणीतरी विचारलं परत की नाही नाही आज आपण पार्टीला जाऊ बरं का, तू घेतलंय का कधी? तुम्ही नाही मी एकदा ट्राय केले फक्त. मग चला अजून एकदा ट्राय कर. ठीक आहे. ही आपल्याकडे बेसिकली प्रॉब्लेम्स असतात हे. मग आपल्याला असं वाटतं की रेणी सगळे फ्रेंड्स घेतात, मग आपण कसं नाही म्हणायचं, मग आपण फार बॅकवर्ड असू असं वाटतं आपल्याला. आपल्याला ते बॅकवर्ड समजतील, मग आपण परत जाऊन घेतो. राईट. आणि यामधूनच ऍडिक्शन क्रिएट होतो. सेम मोबाईलचं आहे. ठीक आहे. मोबाईलवर एखाद्या फ्रेंडने सांगितलं, अरे तू आज फेसबुकला हे नाही बघितलं? अरे मी नाही पाहिलं. मग तुम्हाला तो कॉम्प्लेक्स येतो, अरे मी कसं काही नाही पाहिलं, मग मी पाहिलंच पाहिजे. ठीक आहे. तू आज इंस्टाग्रामची ही रील पाहिलीस का? मग तुम्हाला असं वाटतं मी कसं काही नाही पाहिलं. आजकाल तुम्ही बघितलं असेल एआय बेस्ड सगळ्या रील्स बऱ्याच येत आहेत. विशेष करून अजितदादांच्या तर फार येत आहेत. ठीक आहे. तर मग एखाद्याने विचारलं तुम्हाला की तुम्ही बघितलंस काय, किती छान आलं होतं, मग तुम्हाला असं वाटणार नाही मी जाऊन बघितलंच पाहिजे. मग ती एक रील बघून आपण एक्झिट करतो का? नाही करत. पुन्हा स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन, कारण मेंदूला भारी वाटतंय, डोपामाइन सिक्रेट होत चाललंय, सिक्रेट होत चाललंय, सिक्रेट होत चाललंय. राईट. त्यामुळे आपण ती रिपीट करतोय प्रोसेस रिपीट करतोय. मग मेंदू कसा हॅक झालेला आहे बघा. मेंदू कसा हॅक झाला आहे तर व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टीम्स. तर इथं कसे कॅसिनो सारखंच आहे सोशल मीडिया. तुम्हाला काही ना काही मिळतंय रिवॉर्ड. तिथं लाईक मिळेल, कमेंट मिळेल. ठीक आहे. किती व्ह्यूज आले हे पण रिवॉर्डच आहे. कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला गेला, तुमची पोस्ट किती लोकांनी बघितले हे पण कळायला लागलेलं आहे. त्यात मेल किती होते, फिमेल किती होते, एज ग्रुप काय होता हे पण यायला लागलेलं आहे अनालिटिक्स. ठीक आहे. तर आपल्याला ती फार क्रेज निर्माण व्हायला लागते. अजून डीपमध्ये अजून डीपमध्ये अजून डीपमध्ये बघत जाणं. मग मी आज ओके ठीक आहे, मग या एज ग्रुपला मी टार्गेट करत असेल तर मग नाही मला मग या एज ग्रुप मला प्रमाणे पण काहीतरी करावं लागेल. मग उद्या अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे. यामध्ये आपण सोशल मीडियाच्या चक्रामध्ये अडकून जातो. ठीक आहे. आणि दुसरं मगाशी जसं मी सांगितलं, पुढची रील अजून चांगली असेल. ठीक आहे. या बेसवर आपण रील्स बघत राहतो आणि बघत राहतो. ठीक आहे. तुमच्या फोटोला आता हे सोशल व्हॅलिडेशन, जसं मी म्हंटल ना, समाज मान्यता. कुणीतरी लाईक केलं म्हणजे असं वाटतं की चला मला समाज मान्यता मिळाली. ठीक आहे. तर ही जी रिवॉर्ड सिस्टीम आहे ना, यामुळे आपण ती गोष्ट रिपीट करतो आणि त्या चक्रामध्ये अडकत जातो.
चक्रामध्ये अडकत जातो आणि आपलं डोपामाइन सिक्रेशन इन्क्रीज होत जातं, इन्क्रीज होत जातं, इन्क्रीज होत जातं. कुठलीही गोष्ट अति झाली की ती हार्मफुलच असणार आहे, बरोबर आहे ना? मग तुम्ही म्हणाल डोपामाइन तर गुड हार्मोन आहे मॅडम, डोपामाइन वाढतच गेलं, वाढतच गेलं, वाढतच गेलं, भारीच आहे की. हो भारीच आहे, पण त्याने पोस्ट मिळणार आहे का तुम्हाला? नाही मिळणार. मिळणार आहे का? तुमचं करिअर घडणार आहे का त्याने? नाही होणार. ठीक आहे. मग काय होईल बघा, हा इकडे तुमचं डोपामाइन वाढत चाललेलं आहे. ठीक आहे. कष्ट कमी आणि आनंद जास्त इथे. ठीक आहे. पण इम्पॅक्ट कुठं होतोय? इथे होतोय. आलो का मेन मुद्द्याला आपण? हे तर फार हॅपी हॅपी करतंय तुम्हाला. भारी वाटतंय एकदम. मी ऑल टाइम हॅपीच असतो. व्हॉट अबाउट युअर करिअर? करिअरचं काय? आयुष्यात काही करायचंय का? इथे काय होतं, कष्ट जास्त असतात त्यामुळे डोपामाइन लो. मग काय होतं, आपण हा कधी विचार करतो का की मी 2-2 तास रील बघू शकतो, पण पुस्तक हातात घेतलं की 10 मिनिटात झोप येते मला. फार स्टुडंट सांगतात मला की मॅडम पुस्तक घेतलं की मला 10-15 मिनिटात झोप येते. जो मेंटल फटेग आलाय मला. हो, पण मेंटल फटेग तुम्हाला अभ्यास करून नाही येत कधी, लक्षात घ्या. मेंटल फटेग यामुळे येतो, जो मेंटल फटेग येतो ना तो पुस्तकं वाचून येत नाही. अशा वेळेला आपण स्टुडंटना हे सांगतो की सगळंच बंद कर, मोबाईल पण स्विच ऑफ कर, सगळं कट थ्रू आणि 2 दिवस रिलॅक्स राहा. मग कळेल की फटीग कशामुळे आलाय. अभ्यास पण करू नको आणि मोबाईलही वापरायचा नाही. सो तो मेंटल फटीग ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो. ठीक आहे. तर जनरली कसं असतं बघा, हा जो थ्रेशोल्ड असतो ना, टॉलरन्स थ्रेशोल्ड, हा फार घातक असतो, लक्षात घ्या. हा फार घातक असतो. तुम्ही जर डेली 30 मिनिट बघत असाल रील, ठीक आहे, आणि त्या 30 मिनिट्सला आता समजा तुम्ही 8 दिवस बघितले, 8 दिवसानंतर काय झालं, थ्रेशोल्ड आला तुमचा. हा काहीच हॅपीनेस येत नाहीये तुम्हाला, कारण तो थ्रेशोल्ड आला, मग डोपामाइन सिक्रेटच होणार नाही. हे फार घातक असतं, लक्षात घ्या. तुम्हाला हायर डोपामाइन मध्ये हॅपीनेसची हॅबिट लागली तर ते प्रचंड घातक असतं, कारण ती इतकी सिव्हिअर ॲडिक्शन क्रिएट होते. कारण अजून वाढवतो आपण, अजून वाढवतो. मला 2 तास बघून काही सॅटिस्फाईडच वाटेना, काही समाधान वाटतच नाहीये. मग त्या केसमध्ये काय होतं, आपण ते टाइम इन्क्रीज करतो, पुन्हा इथे येतो, मग इथं पुन्हा दुसऱ्यांदा टॉलरन्स थ्रेशोल्ड होईल. कारण इथं काय केलं आपण, इथं समजा आपण 1 तास बघतोय, तर इथे काय केलं, 2 आवर केलं, बरोबर ना? पुन्हा थ्रेशोल्ड आला, ठीक आहे, पुन्हा काय केलं, मग आपण पुन्हा वाढवलं टाइम. लक्षात येतंय कशा प्रकारे आपण जातो त्याच्या आहारी. कारण आपल्याला छान वाटतच नाहीये. थ्रेशोल्ड आल्यानंतर डोपामाइन सिक्रेशन थांबतं, लक्षात घ्या. थ्रेशोल्ड आल्यानंतर त्या टाइम पर्यंत म्हणजे तुम्हाला 2 तासावर थ्रेशोल्ड आला असेल आणि तुम्ही आज 1 तासच रील बघितलं म्हणून तुम्हाला हॅपीनेस नाही येणार. आणि ही सायकोलॉजी वापरतात ते, ठीक आहे. आणि जेव्हा तुमचं थ्रेशोल्ड येतो तेव्हा ते डोपामाइन अजून सिक्रेट, अजून सिक्रेट, अजून सिक्रेट, ठीक आहे. त्यामुळे मग इकडची कपॅसिटी वाढवत जायला लागतं. आता जेव्हा आपण स्टडीला इथे आहोत, ठीक आहे, तर मग मॅडम मॅनेज कसं करायचं? स्टडी तर करायचं आहे आम्हाला, लो डोपामाइन मध्ये कसं काय स्टडी करणार? तर इथे बेसिकली बघा, आपल्या ब्रेनला अशी कमांड दिली गेली पाहिजे की लो डोपामाइन मध्ये आपल्याला हॅपी राहता आलं पाहिजे आणि स्टडीचं आपल्याला गेमिफिकेशन करता आलं पाहिजे. गेमिफिकेशन स्टडीच्या बाबतीत ऑब्व्हियस इथे आपण हॅपी राहणार आहे आणि इथे जर तुम्हाला थ्रेशोल्ड आली तरी तुम्ही तुमचं गेमिफिकेशन इन्क्रीज करू शकता ना, करू शकता की नाही? चांगलीच गोष्ट असणार आहे ती. पण मोस्टली इथं थ्रेशोल्ड येत नाही, कारण तेवढं आपण अग्रेसिव्हली करत नाही याच्याप्रमाणे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे कसं आहे की लो डोपामाइन किंवा नॉर्मल डोपामाइन मध्येच आपल्याला ही गोष्ट कव्हर झाली पाहिजे. फार इन्क्रीज करायचं नाहीये आपल्याला डोपामाइन, ठीक आहे. आता टॉलरन्स म्हणजे काय असतं बघा, तुमचे रिसेप्टर्स बधीर होतात, मग डोपामाइन डाऊन होतं. त्यामुळे कमी डोपामाइन असलेल्या गोष्टी कंटाळवाण्या वाटायला लागतात, कारण इकडे डोपामाइन फार वाढले, मग हे म्हणजे फार बोरिंग झालं, बरोबर आहे ना? मग करूच वाटत नाही अभ्यास आम्हाला. कॉर्टिसोल
आता हा हार्मोन सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सेस बघा बरं का. पहिलं डोपामाइनचं झालं तर कॉर्टिसोल आला. ठीक आहे. हा कसा असतो, धोक्याची घंटा देतो तुम्हाला. धोक्याची घंटा देतो. किडनीमध्ये सिक्रेशन असतं याचं. मी फार बायोलॉजी मध्ये जाणार नाहीये. काही काही वेळेला आपल्याला काय होतं की आपला फोन वाजला की भीती वाटायला लागते. ठीक आहे. हार्मोनल इम्बॅलन्स बघा कसा व्हायला लागतो. फोन वाजला की भीती वाटते आपल्याला, किंवा एक्साइटमेंट किंवा हार्टबीट वाढणे वगैरे ही लक्षणं दिसतात बऱ्याच स्टुडंटमध्ये. ठीक आहे. त्यामुळे काय होतं मग, हृदयाचे ठोके वाढतात, हाय बीपी आणि एन्झायटी आणि बेली फॅट पण वाढतं तुमचं. ठीक आहे. आता हे कसं असतं की तुम्हाला कधीही फोन वाजला की तो बघेपर्यंत असं भीती वाटायला लागते. ही पुढची स्टेज असते बरं का. फार डोपामाइनच्या पुढची स्टेज असते, कारण डोपामाइन सिक्रेट होऊन वगैरे आपण आता पुढच्या स्टेजमध्ये कन्वर्ट झालोय. तेव्हा तुमचं कॉर्टिसोल याप्रमाणे अलार्म देतं तुम्हाला. ठीक आहे. तर या गोष्टी सुरू होतात. म्हणजे जंगलात वाघ दिसल्यानंतर जशी भीती वाटते ना, तशी प्रत्येक फोन वाजल्यानंतर तुम्हाला भीती वाटायला लागते. कॉर्टिसोल हे इम्बॅलन्सेस आहेत, लक्षात घ्या. सेरोटोनिन आणि ऑक्सिटोनिन, मूड आणि रिलेशन्स याच्यावर काम करणारे हे आहेत. ठीक आहे. हार्मोन्स आहेत. आता सेरोटोनिन बेसिकली काय करतं, तुलना जेव्हा इतरांशी करतो तेव्हा सेरोटोनिन जर कमी होतं, ते आपण करतो ना कंपॅरिझन, पहिल्याच मुद्द्यामध्ये पाहिलं आपण, कंपॅरिझन करतो, त्यामुळे सेरोटोनिन कमी झाल्यामुळे डिप्रेशन यायला लागतं. मग अभ्यास करू वाटत नाहीये, कुठंच लक्ष लागत नाहीये, फार रडावंसं वाटतंय, काहीच केलेलं कळत नाहीये. बऱ्याच स्टुडंटना पाहिलंय आम्ही या फेजमध्ये. ठीक आहे. की शेवटी मग असं सांगावं लागतं की नाही, ट्रीटमेंट स्टार्ट करा आणि 6 मंथ ब्रेक घ्या आणि आफ्टर 6 मंथ पुन्हा मग विल स्टार्ट. या स्टेज पर्यंत सुद्धा विद्यार्थी पोहोचतात, लक्षात घ्या. आणि त्याचा सगळा हार्मोनल इम्बॅलन्स असतो हा. तुमचं सेरोटोनिन कमी झालेलं असतं. डोपामाइन जितकं वाढत जाईल तितकं सेरोटोनिन कमी होत जाणार आहे. ठीक आहे. ऑक्सिटोसिन कसं असतं की बॉन्ड क्रिएट करतं तुमचं. तुम्ही सोशल मीडियावर, जसं मी म्हटलं ना, की तुमचे 5,000 फॉलोअर्स असतील किंवा तुमचे फ्रेंड्स असतील, तरी तुमच्या बरोबर कोणी आहे का, नाहीये. ऑक्सिटोसिन कसं असतं, इथं लाईक मिळाल्यामुळे तुम्हाला ऑक्सिटोसिन मिळत नाही, लक्षात घ्या. हे फक्त प्रत्यक्ष भेटीने वाढतं, जे आपलं कमी झालंय. बरोबर आहे ना. कारण घरामध्ये तुम्ही मोबाईल घेऊन बसताय, मोबाईलवर तुम्ही लाईक आणि सगळ्या गोष्टी बघताय, तुमचं ऑक्सिटोसिन वाढणार आहे का नाही, ते स्पर्शानेच वाढतं. लव्ह हार्मोन म्हणतात त्याला, ते स्पर्शानेच वाढतं. ठीक आहे. एखादी आपल्याला आवडणारी व्यक्ती भेटली, ठीक आहे, फक्त आपण आधार वाटणारी एखादी आपली आवडणारी, म्हणजे कसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असंच नसतं बरं का. आपली फॅमिली मेंबर्स असतात, आपले पेरेंट्स असतात, आपल्याला सपोर्ट सिस्टीम असते, आपली एक मोरल सपोर्ट सिस्टीम. तर यापैकी कोणी आपल्याला भेटलं, आपण नमस्कार केला, हातात हात दिला, तरी आपल्याला बेटर वाटतं. ठीक आहे. ते व्यक्ती बरोबर असतील तरीही बेटर वाटतं. पण ती फिलिंगच विसरून गेलो आपण, त्यामुळे काय होतं, ऑक्सिटोसिन डाऊन व्हायला लागतं. ठीक आहे. आणि पुन्हा तेच आहे डिप्रेशन. ठीक आहे. पुन्हा तेच आहे डिप्रेशन, कारण तो एकटेपणा आहे आणि तो तुम्हाला एकटेपणा जो येतोय, त्या एकटेपणामधून पुन्हा तुम्ही तेच सायकल फॉलो करताय. ठीक आहे. आणि पुन्हा तुम्ही डिप्रेशन कडे चाललेले आहात. तर हे आपल्याला करायचं नाहीये. म्हणून आपल्याला इथे काम करायचं आहे. प्रत्यक्ष भेट, रिअल कनेक्शन, हे करायचं नाही. ठीक आहे. मग आपल्याला लोनलीनेस येईल का, नाही येणार. बघा, सेम आहे. आता मी जे एक्सप्लेन केलं तेच ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपलं बायोलॉजिकल क्लॉक समजून घ्यायचं आहे आधी. ठीक आहे. यामध्ये कसं आहे, डोपामाइन हे ॲडिक्शन आहे, ओव्हरलोडेड असेल तर. मग त्यामुळे रिसेप्टर्स नंब होतात. ठीक आहे. थ्रेशोल्ड येतो आणि पुन्हा आपण ते इन्क्रीज करायचा प्रयत्न करतो आणि ते ॲडिक्शन क्रिएट होतं. कॉर्टिसोल असतो तो स्ट्रेस हार्मोन आहे. तो वाढला की काय होतं, क्रोनिक स्ट्रेस होतो. हाय बीपी असेल, हार्टचे इश्यूज असतील, ब्लड शुगर तुमचे वाढणं वगैरे, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. मग सगळ्यात मेन आहे बघा आता स्टुडंटसाठी मेलाटोनिन. डोपामाइन आणि मेलाटोनिन हेच आपला इम्बॅलन्स असतो बेसिकली, आत्ता तरी या एज मध्ये.
तर याच्यामुळे काय होतं, हे सप्रेस झाल्यामुळे इन्सोमनिया म्हणजे निद्राणा, झोप नीट न लागणे, एन्झायटी क्रिएट होणे, शांतता न राहणे, ठीक आहे, आणि ब्रेनला बंद करताच नाही येणे. तुमच्या ब्रेनला सुद्धा ते काय मशीन कसं असतं, ते 24/7 काम करतोय, पण त्यालाही रिलॅक्स मोड पाहिजे की नाही, त्याला तुम्हाला स्विच ऑफ करता आलं पाहिजे, तेव्हाच तो चांगलं काम करणार आहे. नाही तर मशीन गरम होत जाणार आहे. सेरोटोनिन आणि ऑक्सिटोनिन हे कमी होतात, त्यामुळे काय होतं, डिप्रेशन आणि लोनलीनेस, आणि मग कोणाशी तरी बोलावं, मग कोणीतरी पाहिजे, मग मला फार एकटेपणा वाटतो, मग माझं आउटलेटच नाहीये, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. ठीक आहे, तर या पेज मध्ये आपल्याला जायचं नाहीये. एक 2च मिनिट हा, डायरेक्ट हे कसं काय आलं, पीपीटी अजून नाही. तर बघा काय आहे, तुमची रँक वाट पाहते, पण कशी, तुम्ही जर आजच डिटॉक्स सुरू केलं तर, बरोबर आहे ना, डिजिटल डिटॉक्स. यशाचा मार्ग हा कशातून जातो, एकाग्रतेतून, स्क्रोलिंग मधून नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. तुमचा स्क्रीन टाइम तुमची रँक ठरवतोय का, तर नाही, नक्कीच ठरवायचं नाहीये त्याने आपल्याला, बरोबर आहे ना. तर मनाची एकाग्रतेवर आपल्याला काम करायचं आहे. बघा आता बेसिकली डोपामाइन हे खरं तर डोपामाइनशी रिलेटेडच आहे. तर डोपामाइन म्हणजे कसं काम करतं आणि समस्या ऍक्च्युअली कशी आहे आणि त्याच्यावर आपण सोल्युशन कसं काढणार आहोत हे बघणार आहे आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हाय डोपामाइन आणि लो डोपामाइन दोन्हीही समस्याच आहेत आपल्यासाठी, बरोबर. हाय डोपामाइन सुद्धा समस्याच आहे आणि लो डोपामाइन सुद्धा समस्याच आहे. हाय डोपामाइन कुठं आहे, रील बघणे, गेम खेळणे, ते मेंदूला फार आवडतं, त्यामुळे तो कंटिन्यू, कारण त्याला रिवॉर्ड्स आवडतात तर ते रिपीट करत जाते. आणि लो डोपामाइन कुठे, इतिहास भूगोल वाचणे, मेंदूला फार बोरिंग वाटतं, बरोबर. तर आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे. बघा आता हे कसं कन्वर्ट करायचं, तर डिजिटल डिटॉक्सने. कसं करायचं, मग तुम्हाला समजा आता लहान मुलं आहे आणि त्या लहान मुलाला तुम्ही रोज एक चॉकलेट देत असाल, त्यामुळे ते जेवतच नाहीये, त्याला वरण भात आवडतच नाही, बरोबर आहे, किंवा त्याला भाकरी भाजी आवडतच नाही, ते फक्त चॉकलेट खाते, चॉकलेट खाते, चॉकलेट खाते. चांगलंय का त्याच्या शरीराला, नाही. पण एका स्टेजला जाऊन तुम्ही काय केलं, त्याचं चॉकलेट बंद केलं. भूक लागल्यानंतर पर्याय नाही म्हणून तो कधीतरी वरण भात खाणारच की, तो कधीतरी भाकरी खाणारच की नाही, राईट. जर तुम्ही हे बंदच केलं तर तुम्ही कधीतरी इकडे शिफ्ट होणारच आहात, लक्षात घ्या. भले 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, पण तुम्ही शिफ्टच होणार आहे की नाही. उदाहरण लक्षात आलं का तुमच्या. जेव्हा मेंदूला हाय स्टिम्युलेशन मिळत नाही तेव्हा लो स्टिम्युलेशन कडे तो वळतो. ठीक आहे, हे मिळालंच नाही तर तो याच्याकडे टर्न होणारच आहे, कारण त्याला भूक लागणारच आहे, त्याला वरण भात पाहिजे होणार आहे, मग काही असेल ते खाईल तो, बरोबर आहे. आव्हान काय आहे बघा, आपल्या मेंदूला अशी सवय लावायची आहे की त्याला कमी डोपामाइन मध्ये सुद्धा मजा येईल. याला काय म्हणतात, न्यूरोप्लास्टिसिटी, मेंदूची बदलण्याची क्षमता. ठीक आहे, आणि त्या बदलण्याच्या क्षमतेला जी न्यूरोप्लास्टिसिटी आहे ती कशी होऊ शकते, जेव्हा तुम्ही डिजिटल डिटॉक्स कराल आणि ते कट डाऊन कराल हाय डोपामाइन, तेव्हाच तो लो कडे शिफ्ट होणार आहे. भले त्याला थोडा टाइम लागेल, असं नाही होणार की मी आज सगळं बंद केलं मॅडम तरी माझा अभ्यास नाही झाला, नाही होणार अरे लगेच. त्याला स्लो मध्येच ती प्रोसेस चालणार आहे. आधीच तुम्ही सगळं डिस्टर्ब केलेलं, अचानक तुम्हाला कसं काय बरं वाटेल, नाही होणार तसं. ठीक आहे, सो या गोष्टीसाठी थोडा वेळ देणं पण गरजेचं आहे. आता आपला जो अभ्यास आहे, या अभ्यासासाठी आपण डोपामाइन रिवायर कसं करायचं, आता ही जी आहे न्यूरोप्लास्टिसिटी, तर हे कसं चेंज करायचं. आता डोपामाइन डिटॉक्स बघा, दिवसातील काही वेळ किमान 30 मिनिटे काहीच करू नका. फोन नाही, संगीत नाही, लोकांशी बोलणे नाही, फक्त शांत बसा किंवा भिंतीकडे बघा, पहिला उपाय. ठीक आहे, काहीच करायचं नाही, सगळंच बंद, सगळंच बंद, फोन सुद्धा स्विच ऑफ. ठीक आहे, 30 मिनिट्स काहीच बघायचं नाहीये तुम्ही,
म्युझिक नाही, आवाज नाही, काहीच नाही. बोलायचं नाहीये, ऐकायचं नाहीये, बघायचं पण नाहीये. शक्य झालं तर. जर तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर कंट्रोलच होत नसेल माइंड, तर मात्र मग तुम्ही एखाद्या ठिकाणी फोकस करा. ठीक आहे? भले भिंतीकडे बघत बसलात तरी चालेल. ठीक आहे? म्हणून हा मुद्दा आहे, शांत बसा किंवा भिंतीकडे बघा. डोळे बंद केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी विचारांचं काहूर सुरू होतं. फार अस्वस्थ वाटायला लागतं, कारण आपण डोळे बंद केल्यानंतर आपल्या आतमध्ये बघतो. आपल्या आतमध्ये बघितल्यानंतर आपल्याला फार अस्वस्थता क्रिएट होते आणि कदाचित ते पुन्हा तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ शकतं, मोबाईलकडे. तुम्ही सगळंच उठून पटकन मोबाईल घेऊ शकता. त्यामुळे जर अशी फेज येत असेल तर तुम्ही भिंतीकडे बघा किंवा एखादा स्पॉट वगैरे किंवा काय म्हणतात पॉइंट डॉट काढणे आणि त्या डॉटकडे फोकस करणे वगैरे अशा गोष्टी किंवा ब्रीदिंगवर फोकस करणे, हे पण तुम्ही करू शकता. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींकडून कट डाऊन करायचं आहे स्वतःला. ठीक आहे? त्यामुळे काय होतं, मग मेंदूला जेव्हा खूप भूक लागते, आता इथं तुम्ही शांतच बसलाय बरोबर, सगळं काहीच नाही करत आहे, मोबाईल स्विच ऑफ करून टाकला, तर त्या केसमध्ये काय आहे, कोरडी भाकरी म्हणजे अभ्यास सुद्धा तुम्हाला गोड लागणार आहे. मग मेंदूला हळूहळू शांततेची सवय लागेल, कारण आपण फार आवाजांची सवय लावली आहे त्याला, किंवा फार बघायची, असं स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन स्क्रोल डाऊन, आपल्या डोळ्याच्या कपॅसिटीची, ब्लिंकिंगची वगैरे सुद्धा, किंवा कॉन्सन्ट्रेट करण्याची कपॅसिटी सुद्धा आपण विचार करत नाही. सायन्सचा अभ्यास करतो आपण. ठीक आहे? आणि मग मेंदूला आपण शांततेची सवय लावायची आहे. त्यामुळे स्टार्ट मेडिटेशन, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, हे कंपल्सरी आहे. ध्यान कुठल्याही प्रकारे, या प्रकारेही तुम्ही करू शकता. स्टेप 2 काय आहे, तर 5 मिनिटांचा नियम. बघा, आता कसं असतं माहितीये का, केमिस्ट्रीमध्ये बघा, कुठलीही केमिकल रिॲक्शन जी असेल, ती केमिकल रिॲक्शन होण्यासाठी एनर्जीची गरज लागते की नाही. म्हणजे ती एनर्जी नसेल, म्हणजे आपण साधं उदाहरण घेऊ, लाकूड स्वतः जळतं का? नाही जळत. तुम्ही पेट्रोलचे 2 कॅन घेऊन आलाय, ते आपोआप त्याचे जळणार आहेत का? नाही. त्याला तुम्हाला काडी लावावीच लागेल. बरोबर आहे? तर इथेही तेच आहे. तुम्हाला ती काडी लावावीच लागेल, स्पार्क द्यावाच लागेल. मग तो स्पार्क आता सुरुवातीला कसं आहे, जर तुम्ही म्हटलं की मी 3 तास रोज आता अभ्यास लगेच करणार आहे, पॉसिबल आहे का? तुमचा ब्रेन आधीच तुम्हाला निगेटिव्ह कमांड देईल, कारण तुमचा ब्रेन ऑलरेडी कोलॅप्स झालेला आहे. सगळं हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे. तर तुम्हाला काय होईल की ते 3 तास कधीच पॉसिबल होणार नाही फॉलो करणं, आणि ते बर्डन वाटायला लागेल ब्रेनला. त्यामुळे आपण काय करायचं आहे, 5 मिनिट लो थ्रेड द्यायचा आहे. लो थ्रेड द्यायचा आहे. ठीक आहे? लो थ्रेड दिल्यामुळे काय होतं, तर समजा आता हा ग्राफ आहे, एक्स, सॉरी इथे 0 असतं की नाही आपलं, असंच असतं ना एक्स आणि वाय. ठीक आहे. समजा तुम्ही आता इथे 5 मिनिटाचं हे दिलं, बरोबर. 5 मिनिट नंतर मग पुढे 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 वाढून ते एका स्टेजला जाऊन इथे स्टेबल झालं. बरोबर आहे? इन्क्रीज होत 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 ते 3 आवर्स पर्यंत गेलं, आणि याला तुम्हाला कदाचित 7 डेज लागले. इट्स ओके ना? किमान 7 डेज मध्ये आपण आलो की नाही तिथपर्यंत, काहीच न करण्यापेक्षा. सो स्टार्टची जी किक आहे, इथे जेव्हा 5 मिनिट, तुम्हाला 20 मिनिट्स पर्यंत त्रास होणार आहे बघा. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही डिजिटल डिटॉक्स करून तुम्ही हे ठरवलं की नाही मी आता अभ्यासाला बसणार आहे, त्या केसमध्ये तुम्हाला पहिले 15 ते 20 मिनिट फार स्ट्रगलिंग असेल. किंवा बघा, गाडी स्टार्ट करताना किंवा गाडी बंद पडली आणि त्याला ढकलायला लागलं, तर ती स्टार्ट होईपर्यंत फार धक्का द्यावा लागतो. एकदा स्टार्ट झाले की छान पद्धतीने ती पुढे जाते की नाही. सेम आहे इथे. ठीक आहे? तर आपल्याला काय आहे, त्याला चांगला धक्का द्यायचा आहे, पुश, आणि तो कंटिन्यू द्यायचा आहे किमान 20 मिनिट्स. तेव्हा कुठे मग आफ्टर 20 मिनिट तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागेल त्या पुस्तकामध्ये, अभ्यासामध्ये. ठीक आहे? कॉन्सन्ट्रेशन. याला जिग्नार की किफे, सॉरी सॉरी
हा, मला स्पेलिंगच दिसेना रे त्याचं, असं खालून. हा, झिगार्निक इफेक्ट असं म्हणतात. खरं तर तो ऍक्टिव्हेशन एनर्जी एक आहे, तो बहुतेक आला नाही यामध्ये. याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. मेंदूला फसवण्याची कला. तिसरा, अभ्यासाचे गेमिफिकेशन कसं करायचं मग. ठीक आहे, आता यामध्ये आली तुमची चेकलिस्ट. चेकलिस्ट, समजा तुम्ही आज ठरवलेलं आहे की मी 3 तास अभ्यास करणार आहे. तुम्ही पोमोडोरो टेक्निक पण वापरू शकता. याच्यावरही माझा एक सेशन आहे बघा. हा, पोमोडोरो टेक्निक तुम्ही वापरू शकता. तर एका सर्टन टाइम नंतर 25 मिनिट्स नंतर 5 मिनिट्सचा ब्रेक असं असतं. तर यामध्ये बेसिकली कसं असतं की तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्यायचा. इथे कसं ठरवायचं, समजा पहिलंच आपण उदाहरण हे घेऊ की मी अर्धा तास अभ्यास केल्यानंतर 5 मिनिटासाठी मोबाईल बघणार आहे. म्हणजे रॉंग आलं की नाही, रॉंग गोष्ट आहे ती. पण ते आपण काय केलं, कंट्रोल करण्यासाठी इकडचा अभ्यासही केला आणि 5 मिनिट ते वापरलं. ठीक आहे. पण हे मी साधं उदाहरण दिलंय, पण पुढे पुढे ते मोबाईल आपण तिथून अवॉइड करायचा आहे आणि चेकलिस्ट वापरायची आहे. मग इथे कसं आहे, इथे तुम्ही समजा एक टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं 3 सब टॉपिक मध्ये डिवायडेशन केलं. सब टॉपिक, आणि प्रत्येकाला तुम्ही जर ठरवलं की हे मी 30 मिनिट्स मध्ये संपवणार आहे, करून बघा बरं काय, 30 मिनिट्स आणि ही 30 मिनिट्स. हे केल्यानंतर ना, एक तो टॉपिक सब टॉपिक जर तुमचा 30 मिनिटामध्ये संपला तुम्ही ठरवलेल्या टाइम मध्ये, तर तुम्हाला स्वतःला छान वाटतं आणि तुमचं ऑटोमॅटिक डोपामाइन सिक्रेशन होणार आहे. ठीक आहे. पुन्हा सेकंड तुम्ही सब टॉपिक संपवलं 30 मिनिट्स मध्ये, बट आफ्टर 30 मिनिट तुम्ही तुम्हाला रिवॉर्ड देऊ शकता. रिवॉर्ड कशा प्रकारचा असू शकतो, तर एक तर पहिली गोष्ट 5 मिनिट वॉक करून या. वॉक. दुसरं काय, वॉटर ब्रेक. ठीक आहे, अशा प्रकारचा रिवॉर्ड द्यायचा आहे. ठीक आहे, नाहीतर नाही मग मोबाईल मध्ये एक रील बघतो मॅडम आम्ही, पुन्हा तिकडेच जाणार आहे आपण, हे नाही करायचंय. ठीक आहे. जर तुम्ही असं ठरवलं की मी आज 12 तासाचा शेड्यूल फॉलो करणार आहे आणि मग रात्री मी 30 मिनिट मोबाईल बघणार आहे, एक्सेप्टेड. कारण तुमचे 12 आवर्स कधीही 30 मिनिटला क्रॉस होणार नाहीये. ठीक आहे. पण हे 30 मिनिट्सच्या मध्ये तुम्ही 5 आणि 10 मिनिट मोबाईल घेऊ नका. ठीक आहे, ते ऍक्सेप्टेबल नाहीये. तर हे तुमचं, किंवा तुम्ही काही इटिंग, जर तुम्हाला काही आवडत असेल की मला तुमची काही हॉबी असेल ड्रॉइंग करण्याची, ठीक आहे, तुमची काही हॉबी, तुम्हाला असं असेल की पुढे असाल मला फार आवडतं, मग मी एवढं केल्यानंतर मी एखादी पोलो खाईन, एखादं चॉकलेट खाईन. ठीक आहे, ते कधी 1.5 म्हणजे 1.5 तासाचं माझा टॉपिक संपल्यानंतर मी हे खाणार आहे, असे काहीतरी ट्रिगर ठेवा तुम्ही. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला तो फायदा होणार आहे. ठीक आहे. आता व्हिडिओ गेम्स काय करतात, त्यात लगेच पॉइंट्स किंवा लेवल्स मिळतात. इथं आपण अभ्यासात ते आणायचं आहे. म्हणून चेकलिस्ट काम करणार आहे बघा तिथे. जसं मी मगाशी सांगितलं, चेकलिस्ट आलं, पोमोडोरो टेक्निक आलं. यामध्ये तेच आहे, 3 छोटे टॉपिक्स लिहा. एक टॉपिक झाला की त्यावर टिक मार्क करा. टिक करताना मेंदूला थोडंसं डोपामाइन हिट मिळतं, ते डोपामाइन ऑटोमॅटिक इन्क्रीज होतं. कारण आनंद होतो ना, अरे मी ठरवलं आणि मी केलं, भारी वाटतं आपल्याला. सो तुम्ही हे करा. ठीक आहे, छोटे छोटे शॉर्ट आपल्याला स्वतःला टार्गेट्स द्यायचे आणि ते कम्प्लीट करायचे. ते कम्प्लीट केल्यानंतर मिळणारा आनंद असतो ना, त्यामुळे ऑटोमॅटिक डोपामाइन सिक्रेशन वाढायला लागतं आणि छान पद्धतीने आपण अभ्यास करायला लागतो. ठीक आहे. सेम आहे पोमोडोरो मध्ये कसं आहे, 25 मिनिट अभ्यास करा, 5 मिनिट बक्षीस, रिवॉर्ड. ते फोन नसावा, तर पाणी पिणे किंवा चालणे. कष्टाची जोडणी, असोसिएट फ्रिक्शन, हे तर इम्पॉर्टंट आहे. सवय मोडण्यासाठी फोन वापरणे कठीण. म्हणजे कसं, फोन दुसरीकडे ठेवू नये, किंवा तुम्ही लायब्ररीत येत असताना फोन घरात ठेवून येणे. ठीक आहे, ठेवू शकता ना घरी फोन, रूमवर, किंवा जर हॉस्टेलला राहत असाल तर रूमवर फोन ठेवू नये.
किंवा इमर्जन्सी म्हणून आपण आपल्याजवळ ठेवत जरी असेल तरी तो स्विच ऑफ ठेवणे मग, आणि फिक्स टाइमला ठरवणे की सकाळी मी 8ला बंद करतोय फोन, रात्री 9ला, 9:30ला, 10ला चालू करेन. जर घरच्यांना काही इमर्जन्सी वगैरे वाटलं, काही वाटलं, तर आपल्या एखाद्या फ्रेंडचा नंबर देऊन ठेवणे आणि त्याला सुद्धा आपल्या घरच्या एखाद्या कोणाचा तरी नंबर देऊन ठेवणे. ठीक आहे, हा बेस्ट ऑप्शन असतो. आणि घरच्यांना सांगणे की मी रोज रात्री 9 वाजता करेल, 10 वाजता करेल, 5 वाजता संध्याकाळी करेल किंवा दुपारी 3 वाजता कॉल करेल, व्हॉट एव्हर, ते टाइम फिक्स पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आत्ता तरी कोणी नसेल, बरोबर आहे ना, फॅमिली सोडून, तर मोर दॅन इनफ असतं मग ते. ठीक आहे, सो ती आपल्याला शिस्त लावून घ्यायची आहे. दुसरं काय आहे सवय लावण्यासाठी? अभ्यास करणं फार सोपी करायचं आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचंय? टेबलावर पुस्तकं उघडीच ठेवायची, जेणेकरून आपण गेलो की स्टार्ट, वाचायला सुरुवात. ठीक आहे, किंवा आपल्या टेबलला जो विषय आपला चालू आहे त्या विषयासंदर्भात आपल्याला असं होऊ नये की आपण एखाद्या मुद्द्यासाठी अडकलो, त्यामुळे त्याचे रिसोर्सेस जे काही आहेत ते तिथे ठेवू नये, म्हणजे जेणेकरून आपण अडकू नये आणि पुन्हा आपण गुगल करू नयेत त्या गोष्टी. ठीक आहे, ती वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला जेवढे रिसोर्सेस तिथे युटिलाइज करून घेता येतील तेवढे करून घ्यायचे आहेत. मग जिथे एखाद्या ठिकाणी आपण स्टकच होऊ, तो मुद्दा मेन्शन करणे, लिहून ठेवणे, आणि त्याच्यासाठी ही एक फिक्स टाइम की मी याच 30 मिनिट्समध्ये फक्त गुगल करून हे मुद्दे चेक करणार आहे. म्हणजे स्टडीसाठीही तुमचा त्याचा छान पद्धतीने वापर होईल. कारण जेव्हाही आपल्याला समजा तुम्ही वाचताय ना एखादा मुद्दा पटकन तुम्ही बघायला गेलात, तर एका मुद्द्यावर आपण थांबत नाही, मग त्याच्या पुढचा बघत जातो. तर तसं न करता त्यालाही टाइम सेट करणे. ठीक आहे, डेडलाईन, की मी 30 मिनिट्स गुगल करणार आहे, आज दिवसभरातले हे डाऊट्स आहेत आणि मी एवढे मेन्शन करून घेतलं, तर दॅट्स इट, फिनिश. त्यामुळे तुमचं कागदावर ते शेड्यूल असणं गरजेचं आहे आणि टिक मार्क त्याला, मी एवढंच केलंय, ओके, डन. ठीक आहे, तर हे कंपल्सरी आहे. रिवॉर्ड सिस्टीम, लो डोपामाइन स्टडी आहे. ठीक आहे, फर्स्ट. देन हाय डोपामाइन, हे काय आहे? फोन आहे. पण आपण काय करणार आहोत? हाय डोपामाइन ऍक्टिव्हिटी हे बंद करायचं आहे आपल्याला आणि लो डोपामाइन. आता मी जसं म्हटलं की तुम्ही 12 तास अभ्यास केलाय, ठीक आहे, मग हाय डोपामाइन कडे तुम्ही 30 मिनिट्स दिले, इट्स ओके, ते तुम्हाला इम्बॅलन्स नाही करणार आहे. पण ते 30 मिनिट्सचे उद्या 35 होऊ नयेत आणि परवा 40 होऊ नयेत. ही प्रिकॉशन पण तुम्हालाच घ्यायची आहे, कारण त्याचा 1 मिनिट सुद्धा एक्स्ट्रा नाही झाला पाहिजे, नाही तर मग ते कधी कन्वर्ट होत जाईल ऍडिक्शन मध्ये नाही सांगू शकत. ठीक आहे, त्यामुळे त्याचा 1 मिनिट सुद्धा वाढला नाही पाहिजे. उलट तुम्ही टाइम तो इकडे वाढवा, कुठे? स्टडीकडे. तिकडे जेव्हा आपण लो डोपामाइनला इन्करेज करायला चाललेलो आहे किंवा बॅलन्स करायला चाललेलो आहे, ठीक आहे, तर तिथे तुम्ही 30 मिनिट्स आज अभ्यास केला, उद्या 35 मिनिट्स करा, जी मध्ये मध्ये ब्रेक घेत आहे 40 मिनिट्स करा, सिटिंग कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्यामुळे आपलं शरीर जे आहे ना, डिजिटल सिस्टीम नुसार बनलेलं नाहीये, लक्षात घ्या, निसर्गाप्रमाणे बनलेलं आहे. आणि आज आपण काय करतोय? त्या निसर्गालाच आपण लाथाडतोय, त्याचा वापर व्यवस्थित करत नाहीये. कारण का? आपण डिजिटल सिस्टीमच्या मागे लागलोय. त्याचा वापर केला पाहिजे डिजिटल सिस्टीमचा, पण स्मार्टली. ठीक आहे, आपल्या उपयोगासाठी त्या गोष्टी बनलेल्या आहेत, त्यांच्या वापरासाठी आपण नाही बनलोय. हे वाक्य लक्षात ठेवा नेहमी. ऍक्शन प्लॅन 3 सोप्या स्टेप्स आहेत बघा, की कसं करायचं. जसं सीमा निश्चित करायची आहे, बाउंड्रीज सेट करायच्या, म्हणजे मी कधी कधी फोन जवळ ठेवणारच नाही. नो फोन झोन. आता मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही दिवसभर 24 तास तुम्ही आज फोन वापरत असाल तर उद्या डायरेक्टली तुम्ही सकाळी फोन स्विच ऑफ करावा आणि रात्री ऑन करावा, शक्य नाहीये ते. ती तुम्हाला हॅबिट डेव्हलप होणार नाही, फक्त ते उद्याच्या दिवसच होईल. ठीक आहे, जर आपल्याला हॅबिट डेव्हलप करायची असेल तर हळूहळू त्या गोष्टी कराव्या लागतील. मग तुम्हाला काय करावं लागेल? छोटे छोटे टार्गेट सेट करावे लागतील. जसं इथे आपण दिलेले नो फोन झोन. नो फोन झोन म्हणजे कसं, काही लोक बाथरूम मध्ये फोन घेऊन जातात, त्याच्यावर गाणी वगैरे ऐकतात, डान्स करत आपलं चाललेलं असतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे, ब्रश करताना गाणी ऐकायची असतात, झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्या उठल्या फोन बघायचं असतं, तर हे झोन तुम्ही बंद करा आधी. ठीक आहे, वास्तववादी ध्येय ठेवायचं, रिअलिस्टिक असलं पाहिजे.
कारण सकाळी 8 ते 12 फोन फ्लाईट मोडवर ठेवा. जेव्हा तुम्ही पुस्तक घेऊन अभ्यास करताय तेव्हा फोन फ्लाईट मोडवर ठेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. इव्हन तुम्ही लेक्चर सुद्धा बघत असताना जर वायफाय चालू असेल, ठीक आहे, तर तुम्ही तुमचा फोन ऑफ हे करू शकता फ्लाईट मोडवर. वायफायवर तुमचं लेक्चर चालणार आहे, कुठले नोटिफिकेशन आणि बेसिकली ज्या ज्या ऍपचे नोटिफिकेशन चालू असतील ते आधी बंद करायचे. नो डिस्टर्बन्सेस. काही इमर्जन्सी, आपण प्राईम मिनिस्टर नाही आहोत की तुम्ही ती नोटिफिकेशन पाहिली नाही म्हणून जग बुडणार आहे, असं काहीच घडणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपण ते नोटिफिकेशन्स बंद करायचे आहेत. सर्व ऍप्स म्यूट करायचे आहेत. हे तुम्ही मात्र आजच करू शकता. दुसरा उपाय काय आहे? ग्रे स्केल मोड. जसं मी म्हटलं की ब्ल्यू लाईट काय करतं, आपण आपल्याला काय कमांड देतं ब्रेनला? दिवस आहे, बरोबर, ब्ल्यू लाईटच बंद केला आपण, निद्रानाश होणार आहे का? नाही होणार, ग्रे स्केल मध्ये आहे ते. मग ग्रे स्केल मध्ये आहे म्हणून आम्ही रात्री झोपताना बघू शकतो का? नो. ठीक आहे, नाही करायचं आहे, तरीही नाही करायचं आहे, पण तो दिवसभरासाठी सुद्धा एक ऑप्शन आहे. ठीक आहे, की ग्रे स्केल मोड मध्ये फोनला ठेवा तुम्ही, ज्यामुळे रंगीत जे आयकॉन्स आहेत त्याचं आकर्षणच वाटत नाही. आपल्याला कसं असतं, फोनमध्ये काहीतरी चमकलं, हे झालं, काहीतरी इमेज आली, काहीतरी वेगळं आलं, आपण बघतो. तुम्ही ग्रे स्केल मोड मध्ये ठेवला, ब्लॅक अँड व्हाईट असणार आहे ते, तुम्हाला काहीच अट्रॅक्शन वाटणार नाही त्याचं. ठीक आहे, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. नो टेक झोन. घरातील काही जागा, जसं जेवणाचे टेबल असेल, बेडरूम असेल, म्हणजे झोपण्याच्या जागी किंवा अभ्यासाचा जो टेबल असेल, अशा ठिकाणी कुठलाही डिव्हाइस घेऊन बसायचं नाही. आजकाल कसं आहे, ऑनलाईन लर्निंगमुळे तुम्हाला एक डिव्हाइस घेणं गरजेचं आहे, पण तोही मी तुम्हाला सांगितलं, नोटिफिकेशन बंद करा, ऍप म्यूट करा, फोन कॉल्स वगैरे एवढं इम्पॉर्टंट नसेल. बेसिकली वर्किंग असेल तर ते वर्किंग टाइममध्ये तुम्हाला एक वेगळा फोन ठेवणं गरजेचं आहे, पण स्टडी टाइममध्ये वेगळा फोन असेल. मोस्टली स्टुडंट असं करतात, त्यामध्ये डिस्टर्बन्सेस होत नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या डिव्हाइसवर तुम्हाला फक्त लेक्चर करायचं आहे. मग ठीक आहे, त्याच्यामध्ये नो सोशल मीडिया, नथिंग, काहीच नाही. ठीक आहे, एवढं डिटॉक्स आपण करू शकतो. जायचं नाहीये तिकडे. जेवताना तर अजिबातच बघू नये. ठीक आहे, स्ट्रिक्टली डायजेस्टिव्ह सिस्टीम कोलॅप्स होते, लक्षात घ्या तुमचे. कारण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही सुद्धा सेकंड ब्रेन असते. हे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवताना बघणारच आहोत की त्याचा इम्पॅक्ट शरीरावर सगळ्या कसा होतो. ठीक आहे, आणि बेडरूम मध्ये तर मी सांगितलेलंच आहे काय करायचंय. सकाळी उठल्यावर भले 2 मिनिटं शांत बसून एखादा मंत्र म्हणा, ओम म्हणा, शांत बसा, दिवसभराचं प्लॅनिंग विचार करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, व्हॉट एव्हर जे तुम्हाला बेटर पडेल, पण ते स्वतःसाठी असलं पाहिजे. जगाच्या नोटिफिकेशन बघून आपल्या ब्रेनला कचरा नाही करायचा सकाळीच. ठीक आहे, सो नो फोन. आणि रात्री तर नाहीच नाही, झोप मोड होते त्यामुळे. पुढे पर्याय आणि उपवास. काय? अटेन्शन अल्टरनेटिव्ह आपल्याला बघायचं आहे. फोन बघावासा वाटला तर तेव्हा काय करायचं, एक ग्लास पाणी प्या, किंवा 5 मिनिटं वॉक करून या, किंवा एखाद्याशी घरात 2 मिनिटं बोला, लायब्ररीत असाल तर लायब्ररीमध्ये एखाद्याशी बोला. ठीक आहे, म्हणजे बाहेर येऊन वगैरे. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता, पण फोनवर नाही बोलायचे, लक्षात घ्या. नाही तर काय, मला फारच अस्वस्थ झालं म्हणून मग मी काय केलं, आलो, फोन घेतला आणि घरी फोन लावला. नो, असं कंट्रोलच नाही होणार आहे तुमचा. त्यामुळे हे स्ट्रिक्टली फॉलो कराल. ठीक आहे, वॉक करून यायचं, गार्डन मध्ये फिरून या, हवं तर 5 मिनिटं, फोन तिथेच ठेवून या. डिजिटल उपवास, डिजिटल फास्टिंग म्हणतात त्याला. दिवसातील किमान 1 तास झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर आजपासून हे तुम्ही फॉलो करू शकता. स्क्रीन न बघण्याचा नियम करायचा आहे, बघायचीच नाही स्क्रीन, हे कंपल्सरी करायचं आहे. ठीक आहे, कारण आपल्याला कसं आहे, अभ्यास करून आपलं मेमरी शार्प करायची आहे, फोकस क्लिअर करायचे, तेव्हाच पोस्ट मिळणार आहे की नाही. आणि या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला क्लॅरिटी येणार नाही बघा त्या गोष्टींची. यशाचे समीकरण, कन्सिस्टन्सी. जेवढी कन्सिस्टन्सी जास्त असेल, ठीक आहे, आणि इंटेन्सिटी कमी असेल,
तेवढं तुम्हाला स्टॅबिलिटी मिळणार आहे आणि सक्सेस मिळण्याचे चान्स वाढणार आहेत. कसं म्हणता मॅडम तुम्ही? बघा, तुम्ही जर इंटेन्सिटीने उद्या 12 तास अभ्यास करणार म्हणून ठरवलं आणि उद्या 12 तास अभ्यास केला, परवा अभ्यासच नाही करणार तुम्ही, परवाचा दिवस झोपून काढणार. तेच जर तुम्ही हा विचार केला की उद्या मी काही नाही, किमान 3 तास अभ्यास करेल, पण परवा मी 3.5 तास अभ्यास करेल, डे आफ्टर टुमॉरो मी काय करेल, 4 आवर्स अभ्यास करेल. ठीक आहे, तर या पद्धतीने काय होईल, तुमचं सातत्य वाढत जाईल. आणि इथं एक कन्सिस्टन्सी लेवल येईल आणि ही गरजेची आहे. आणि इथूनच तुमचा अभ्यास होणार आहे, लक्षात घ्या. एका दिवसात 10 तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी झोपण्यापेक्षा रोज 4 तास अभ्यास करणे हे काय करतं, डोपामाइन लेवल स्थिर ठेवतं. आणि हे गरजेचं आहे आपल्याला अधिकारी होण्यासाठी. फ्लक्च्युएट होऊन द्यायचं नाहीये, आपल्याला स्टेबल राहायचं आहे. ठीक आहे. डिटॉक्सचे फायदे बघा किती. आता इतके आपण गोष्टी पाहिल्या, इतके समस्या वगैरे पाहिल्या, पण डिजिटल डिटॉक्स केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? रिवॉर्डच आहे की नाही तो, आणि तो चांगला रिवॉर्ड आहे. बघा, एकाग्रता वाढणार आहे तुमची. त्यामुळे काय होईल, तुमची ग्रास्पिंग वाढेल, अंडरस्टँडिंग वाढेल. बरोबर आहे ना? ग्रास्पिंग पण वाढेल, रीडिंग स्पीड वाढेल, हे सगळं इन्क्रीज होणार आहे, अंडरस्टँडिंग वाढणार आहे. का? कारण फोकस वाढला, फोकस क्लॅरिटी आली तुम्हाला. बरोबर आहे ना? या तिन्ही गोष्टी मिळणार आहेत. मेंटल पीस, मेंटल पीस याच्यामुळे काय होणार आहे, मेमरायझेशन. मेमरायझेशन यामुळे काय होणार आहे, मेमरायझेशन म्हणजे शॉर्ट टर्म मेमरीचं लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यामुळे बरेच आपण ऐकले असते स्टुडंट असं असतं, हा एकपाठी आहे. हो, तो एकपाठी आहे म्हणजे त्याला मेंटल पीस आहे, ऑलरेडी स्टेबल आहे तो, तेव्हा तो एकपाठी आहे. फार शांतपणे जे वाचतोय ते फार शांतपणे वाचतोय. ठीक आहे, नो डिस्ट्रॅक्शन, तेव्हाच त्याला ते लक्षात राहतंय. आपल्याला त्या फेजला जाऊ शकतो आपण. कुणी जन्मजात नसतं एकपाठी, लक्षात घ्या. आपणही एकपाठी होऊ शकतो, त्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. उत्तम झोप होते. ठीक आहे, निर्णय घेण्याचा जो भाग आहे, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा अधिक कार्यक्षम होतो, त्यामुळे डिसिजन कपॅसिटी वाढते, डिसिजन कपॅसिटी इन्क्रीज होते आणि वेळेचं व्यवस्थापनही चांगलं होतं. कसं बघा, तर तुम्ही रोज 2, 3 तास, 4 तास जर रील बघत असाल, सोशल मीडिया स्क्रोल करत असाल, सगळीकडे मोबाईलवर बघत असाल सगळ्या गोष्टी, ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन, तो टाइम ऍडिशनल मिळेल ना तुम्हाला स्टडीला. तो तिकडे जो टाइम वेस्ट करायचो आपण, तो टाइम इकडे मिळणार आहे की नाही? त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन फार चांगल्या प्रकारे होणार आहे. हा पण ऍडिशनल बेनिफिट आहे, कारण एक्स्ट्रा टाइम तुम्हाला स्टडीला मिळेल. आतापर्यंत कळत नव्हतं आम्हाला कुठे टाइम जातोय, पण आता कळणार आहे की नाही. पेजवर आपण एक्झॅक्टली लिहिणार आहे, टिकमार्क करणार आहे सगळ्या गोष्टी. आता निष्कर्ष बघा काय आहे, तर मेंटल फोकस. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे, मेंटल फोकस. ठीक आहे, आणि मेंटल फोकस साठी काय गरजेचं आहे, तुमचं डोपामाइन स्टेबल राहणं. ठीक आहे, मग हे चॅलेंज काय आहे तुम्हाला, तर आज घरी गेल्यानंतर काय करायचंय, 1 तास फोन बंद करून स्वतःशी संवाद साधायचा आहे. जे मगाशी आपण सांगितलं ना, शांत बसा, कोणाशी बोलायचं नाहीये, काही ऐकायचं नाहीये, एकदम बंद खोलीत बसा शांतपणे, 30 मिनिट्स और 1 आवर शांत बसा एकदम. स्वतःला काही प्रश्न विचारा, हवा तर स्वतःशी बोला, काही हरकत नाही. नाही बोललात तरी चालेल, ब्रीदिंग वर वगैरे फोकस केलं तरी चालेल, झोप आली त्यामध्ये तरी चालेल, त्याला आपण शवासन म्हणू, शवासन केलं तरी चालेल. ठीक आहे, पण तुम्ही स्वतःशी बोला. बेसिकली एक्सटर्नल कुठलाही फॅक्टर तिथे आला नाही पाहिजे. हा तुमचा आजचा टास्क असेल. ठीक आहे, आता या सगळ्या डिजिटल डिटॉक्सच्या जर्नीमध्ये
आतापर्यंत आपण जे काही घेतलं, तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.